काल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये काही निवेदनावर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। खरं तर राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयात अशा प्रकारच्या घटना हे अत्यंत म्हणजे राज्यात तेही मुख्यमंत्र्यांच्या ठीक आहे एखाद्या वेळेस मंत्र्यांच्या वगैरे आम्ही ऐकले, पण त्या कार्यालयामध्ये खोटे शिक्के खोट्या स्वाक्षऱ्या आणि ह्या घटना किती गंभीर आहेत। म्हणजे शासन गंभीर आहे मी असं म्हणणार नाही, पण एका मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात अशा प्रकारच्या होतात। यापूर्वी सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलंय की महाराष्ट्राने तोतया OSD मुख्यमंत्री कार्यालयात 6 महिने अध्यक्ष महोदय 6 महिने होता आणि तो बिनधास्तपणे त्या ठिकाणी त्याचा वावर होता, बिनधास्तपणे त्याचं काम चाललेलं होतं। म्हणजे राज्य काय चाललंय राज्यात हे कळत नाही। यामध्ये जिथून राज्याचा कारभार संपूर्ण चालतो त्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये असे राजरोसपणे मुख्यमंत्र्यांचे OSD म्हणून ते त्या ठिकाणी होते। इतकेच नव्हे तर 8 महिन्यात त्याने अनेक अधिकाऱ्यांच्या त्यात होते या नाही बदल्या सुद्धा केल्या अध्यक्षमध्ये आणि बदल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या फाईलीचा स्वतः फाईल घेऊन तो OSD जायचा डुप्लिकेट हा मुख्यमंत्र्यांच्या पुढे आणि सही करून यायचं। ते मुख्यमंत्र्यांना माहित पण नाही हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे। आता एक असे करा मुख्यमंत्री डुप्लिकेट आणा, उपमुख्यमंत्री डुप्लिकेट आणा। ही जर एखाद्या OSD इतक्या जबाबदार बेजबाबदारपणे हे सगळं कार्यालय चालत असेल तर महाराष्ट्राच्या झिंडवडेच काढण्याचा हा सगळा प्रकार आहे। म्हणून ही जी कालची जी घटना आहे ना अध्यक्षमध्ये अत्यंत गंभीर आहे। या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा एखादा मला कळत नाही की इतका दिवाखाली अंधार कसा असू शकतो। अंधार असतो पण इतक्या आणि या संदर्भात आपण निर्देश द्यावेत की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सरकारने केली पाहिजे अशी या माध्यमातून माझी विनंती आहे अध्यक्ष। नाही की विरोधी पक्ष नेते पण डुप्लिकेट येताना माझं तसं म्हणायचं अजिबात कारण नाही, परंतु तसं नाही हो। आपण विरोधी पक्ष नेता आहे, मी पण त्या पदावर तिथं काम केलंय। शेवटी ही बाब गंभीरच आहे। कुणी राज्याचा मुख्यमंत्री असलं तरी त्याची ताबडतोब नोंद सरकारने घेतली, त्याच्यावर हे FIR दर्ज केलेली आहे। त्याची सगळी चौकशी करून कोण ह्याचा मास्टर माइंड आहे, का ह्यांनी असं केलं ते सगळं पूर्णपणे चित्र पुढे येईल आणि ते चित्र पुढे आल्यानंतर आम्ही सभागृहाला पण माहिती देऊ की याच्यामध्ये असं असं झालंय। कुणालाही याच्यामध्ये पाठीशी घालण्याचा अजिबात सरकारचा विचार नाही। ही बाब गंभीरच आहे आणि तेवढ्याच गंभीरतेने सरकारने ती घेतलेली आहे आणि त्याबद्दलची पुढची कारवाई सरकारने चालू केलेली आहे।